कर्जत येथून गावठी कट्टा व 2 जिवंत कारतुसासह आरोपी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अंमलदार अमोल कोतकर, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज लातूरकर व महादेव भांड यांचे पथक तयार करून अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। तपास पथक दिनांक 28 मार्च 2025 रोजी कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे शिवाजी देवकाते राहणार भिगवण, जिल्हा पुणे याच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा असून तो राशीन ते भिगवण जाणाऱ्या रोडवर करपटी फाटा, राशीन, तालुका कर्जत हा येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। पथकाने पंचांसमक्ष मिळालेल्या माहितीवरून करपटी फाटा, एसटी स्टँड, राशीन, तालुका कर्जत येथे जाऊन शिवाजी विजय देवकाते वय वर्ष 34 राहणार मदनवाडी भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यास ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची अंगझडती घेऊन त्याच्याकडून 32,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, 2 जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ताब्यातील आरोपीकडे अग्निशस्त्र व कारतूस बाबत विचारपूस केली असता त्याने इसम नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे राहणार जवळा, तालुका जामखेड फरार याच्याकडून अग्निशस्त्र व कारतूस आणल्याबाबत माहिती सांगितली। वर नमूद आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 198/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन हे करत आहे। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे।